नमस्कार. आज मी तुम्हाला एक अत्यंत आदराची, प्रेमाची आणि परस्परांबद्दलच्या अफाट आदराची गोष्ट सांगणार आहे. गोष्ट आहे 20व्या शतकातील महाराष्ट्राच्या भूमीवरच्या दोन महान व्यक्तिमत्वांची. एक होते संत गाडगे महाराज तर दुसरे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एका बाजूला होते निरक्षर पण ज्ञानाचा सागर असलेले, फाटक्या वस्त्रातले, हातात झाडू आणि मडके घेऊन फिरणारे, कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करणारे लोकसंत. तर दुसऱ्या बाजूला होते जगातल्या सर्वोच्च विद्यापीठांची पदके पचवलेले, कायद्याचे पंडित, घटनेचे शिल्पकार, करोडो दलितांचे प्राणनाथ. या दोन ध्रुवांसारख्या वाटणाऱ्या व्यक्तींमध्ये किती खोल आणि भावनिक नाते असू शकते याचीच ही गोष्ट आहे. गाडगे महाराज बाबासाहेबांपेक्षा वयाने मोठे होते. त्यांचा जन्म 1876 सालचा, तर बाबासाहेबांचा जन्म 1891 सालचा. दोघेही एकाच वेळेस होऊन गेले, पण त्यांची कार्यक्षेत्रे वेगळी होती. गाडगे महाराज गावोगावी फिरून कीर्तनातून लोकांना सांगत होते की देव दगडात नसून तो माणसाच्या रूपात आहे. ते जातीभेद, अस्पृश्यता आणि अंधश्रद्धेच्या विरोधात होते. बाबासाहेब हेच कार्य कायद्याच्या चौकटीतून, राजकीय आंदोलनातून करत होते. हे दोन्ही प्रवाह एकाच समाजक्रांतीच्या नदीच्या दोन बाजू होत्या. आता मी तुम्हाला एक हृदयस्पर्शी प्रसंग सांगतो, ज्यातून या दोघांच्या नात्यातली खोली लक्षात येते. प्रसंग पहिला, रुग्णालयातील ती भेट. तो दिवस होता 14 जुलै 1941चा. संत गाडगे महाराज मुंबईत होते आणि त्यांची प्रकृती फारशी बरी नव्हती. ते आजारी पडले होते. ही बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत पोहोचली. त्यावेळी बाबासाहेब कायदेमंत्री होते. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांना एका महत्त्वाच्या कामानिमित्त दिल्लीला जायचे होते. पण गाडगे महाराजांच्या प्रकृतीची बातमी ऐकताच त्यांनी आपला सगळा कार्यक्रम रद्द केला. दिल्लीचे काम नंतर पाहू, आधी बाबांकडे जायचे आहे, असं म्हणत ते सरळ 2 घोंगड्या विकत घेऊन बातमी देणाऱ्या आपल्या सहकाऱ्यासोबत रुग्णालयात पोहोचले. तिथे गाडगे महाराज आजारी अवस्थेत पडलेले होते. गाडगे महाराजांचा स्वभाव होता की ते कोणाकडूनही काहीही स्वीकारत नसत. पण बाबासाहेबांनी आपल्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम सोडून दिला आणि आपली विचारपूस करायला आलेत या भावनेने पाहून त्यांचे डोळे भरून आले. त्यांनी बाबासाहेबांच्या हातातून त्या घोंगड्या प्रेमाने स्वीकारल्या. इथेच एक अप्रतिम संवाद घडतो. गाडगे महाराज हात जोडून म्हणाले, साहेब, तुम्ही कशाला इथपर्यंत आलात? मी तर एक फकीर भटक्या कीर्तनकार आहे. तुमचा एक एक मिनिट किती मोलाचा आहे. तुमच्याकडे किती मोठी जबाबदारी आहे या देशाचा कारभार पाहण्याची. तेव्हा डॉक्टर बाबासाहेबांनी जे उत्तर दिले ते ऐकून आजही कुणाचे डोळे पाणावतील. ते म्हणाले, बाबा, माझा हा अधिकार 2 दिवसांचा आहे. उद्या ही खुर्ची गेली की मला कोणी विचारणार नाही. पण बाबा, तुमचा अधिकार खरा आणि शाश्वत आहे. तुम्ही लोकांच्या मनात, अंतःकरणात राज्य करता. हे ऐकून बाबांच्या डोळ्यात अश्रू तरळले. दोघांनाही कदाचित जाणीव होती की ही भेट शेवटचीच आहे. एक उच्च शिक्षित मंत्री एका निरक्षर पण महान संताच्या चरणी स्वतःला वाकवतो, हे दृश्य खरोखरच अद्वितीय होतं. प्रसंग दुसरा. आता दुसरा प्रसंग ऐका. हा प्रसंग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका सभेचा. एका गावात बाबासाहेबांचे भाषण ठरलेलं होतं. सभा सुरू होणार तोच पाहतात तर काय, गर्दीतून संत गाडगे महाराज हातात हार घेऊन मंचाकडे येत होते. बाबासाहेबांना अचंबा वाटला. ते लगेच उभे राहिले आणि म्हणाले, बाबा, तुम्ही खाली कशासाठी उभे आहात? कृपया मंचावर वर या. गाडगे महाराज हसून म्हणाले, नाही साहेब, तुम्हीच खाली या आणि या अडाण्याचा हार स्वीकारा. बाबासाहेब पुन्हा आग्रह करतात, नाही बाबा, तुम्ही आधी वर या. 2 महामानवांचा हा आग्रह बघून सगळे गर्दीतले लोक अवाक झाले. थोडा वेळ असाच गेला. शेवटी बाबासाहेबांनी विनोदानेच सांगितलं, बाबा, तुम्ही मंचावर आलात नाही तर माझं भाषण कसं सुरू होणार? लोक वाट बघतायत. तेव्हा गाडगे महाराजांनी गंभीरपणे उत्तर दिलं, बाबासाहेब, तुम्ही ज्या मंचावर उभे आहात त्या मंचाला पाय लावायची माझी तरी लायकी नाही. तुम्ही तर आमच्या लाखो लोकांचे तारणहार आहात. हे शब्द कानी पडताच बाबासाहेबांचे डोळे भरून आले. ते लगेच झटकन मंचावरून खाली उतरले. त्यांनी गाडगे महाराजांच्या हातातला हार स्वतःच्या हातांनी घेतला. दोघांनी एकमेकांना पोटाशी धरून प्रेमाने आलिंगन दिले. तिथे उभा असलेला प्रत्येकजण हे अद्भुत दृश्य पाहून भारावून गेले. हार देऊन, आशीर्वाद देऊन गाडगे महाराज तिथून निघून गेले. मग बाबासाहेब मंचावर परतले. पण आता मंचावरचे दृश्य बदललेलं होतं. बाबासाहेबांच्या आदरापोटी मंचावर बसलेले सगळे नेते आणि कार्यकर्ते खाली उतरून प्रेक्षकांमध्ये जाऊन बसले होते. तो मंच फक्त बाबासाहेबांसाठी एकट्यासाठी राखीव झाला होता. हे होते त्या संताच्या वागणुकीचे संस्कार.
अजून एक आठवण सांगितली पाहिजे. ती म्हणजे एकदा गाडगे महाराज कीर्तन करत असताना बऱ्याचदा बाबासाहेब आंबेडकर त्यांचं कीर्तन ऐकायला जात असत. एकदा असंच बाबासाहेब त्यांच्या सहकाऱ्यांसोबत कीर्तनाला आले. ठिकाण होतं भायखळा मार्केटचं. गाडगे महाराज ज्या ठिकाणी कीर्तन करणार होते ती जागा त्यांनी स्वतःच्या हाताने झाडून धुवून साफ करून काढली होती. त्यांचा एक सहकारी रामभाऊ जमिनीवर बसायला रुमाल टाकू लागला. हे पाहून बाबासाहेबांनी लगेच त्याला थांबवलं. ते म्हणाले, "अरे रामभाऊ, हे मार्केट गाडगे महाराजांनी स्वतःच्या हाताने झाडून धुवून काढलेलं आहे. तू इथे रुमाल टाकून अपमान करतोय का? बाबांच्या कीर्तनात मातीशी एकरूप होऊन बसायचं असतं." आणि स्वतः बाबासाहेब मग तिथे साध्या जमिनीवर बसले. कीर्तन सुरू झाल्यावर एका श्रोत्याने गाडगे महाराजांना विचारलं, "महाराज, ते कोण आहेत?" गाडगे महाराज ताठ उभे राहिले आणि बाबासाहेबांकडे बोट दाखवत म्हणाले, "बघा, तिकडे गरिबांसाठी, आपल्यासारख्या दलितांसाठी आयुष्य खर्ची घालणारे खरे महाराज ते आहेत. मी तर फक्त त्यांच्याकडे बोट दाखवणारा एक फकीर आहे." अशा प्रकारे गाडगे महाराज बाबासाहेबांचा गौरव करायचे. शेवटचा प्रसंग, दुःखाचा डोंगर आणि दोन आत्म्यांचा मिलाप. या नात्याची सांगताही देखील अतिशय भावनिक आहे. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. ही बातमी जेव्हा गाडगे महाराजांपर्यंत पोहोचली तेव्हा ते प्रचंड व्यथित झाले होते. बाबासाहेबांच्या जाण्याने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. ते सांगत असत की बाबासाहेब माझे गुरु होते. मी न शिकलेला माणूस फक्त रस्त्यावर उभे राहून लोकांना सांगतो, पण बाबासाहेबांनी लोकांच्या कल्याणासाठी कायद्याचा आधार दिला. बाबासाहेबांच्या जाण्याचा धक्का त्यांना सहन झाला नाही. केवळ 14 दिवसांतच 20 डिसेंबर 1956 रोजी संत गाडगे महाराजांनीही या जगाचा निरोप घेतला. बाबासाहेबांच्या दुःखात ते इतके विलीन झाले की त्यांचे प्राणही त्यांच्या मागे गेले. गाडगे महाराजांनी डॉक्टर आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला पंढरपूरमध्ये आपली धर्मशाळा शिक्षणासाठी दान केली होती. ही धर्मशाळा आजही गोरगरीब दलित मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत आहे. तर मंडळी, ही होती गाडगे महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेमळ आणि आदर्श नात्याची गोष्ट. हे नातं आपल्याला शिकवते की खरा संत आणि खरा विद्वान हे एकमेकांचे शत्रू नसतात, तर ते एकमेकांचे पूरक असतात. समाज सुधारणेच्या कार्यासाठी, मानवतेच्या सेवेसाठी दोघांनीही आपापल्या परीने अतुलनीय योगदान दिले.